तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर आज आपण माहिती पाहणार आहोत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू झालं आहे या बाबतीत माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्या बाबतीतचा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या GR मध्ये या सानुग्रह अनुदानाबद्दल कोणकोणत्या ज्या शासन निर्णय आहेत ते घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये या आशा स्वयंसेविकांना या अनुदानातून कोणत्या प्रकारचे लाभ होणार आहेत याविषयी माहिती जी आहे ती आज आपण या GR मधून पाहणार आहोत। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याकडे एक GR आहे, हा आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय। तर या बाबतीतचा शासन निर्णय या GR मध्ये दिलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत। तर हा आहे आपल्याकडे या अनुदानाचा GR। तर तुम्ही इथे पाहू शकता, वाचा, आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे पत्र। तर येथे तुम्ही पाहू शकता हे त्यांचे पत्र आहे आणि दिनांक येथे पाहू शकता कधी हे पत्र त्या याच्यात स्थापित केलं तर शासन निर्णय। तर या बाबतीत शासन निर्णय काय आलेला आहे, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास ज्या आशा स्वयंसेविका आहेत आणि जे गटप्रवर्तक आहेत हे त्यांचं कर्तव्य बजावताना म्हणजे हे त्यांची जॉब जी आहे ती सुरू असताना जर त्यांच्या सोबत अपघाती मृत्यू जर झाला, त्यांच्यावर अपघाती मृत्यू जर ओढून आला तर त्यांना जी आहे ती ₹10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, तर आधी जर या स्वयंसेविका ज्या आहेत त्यांचं कार्य करताना जर त्यांना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना ₹10 लाख जे आहेत ते या सानुग्रह अनुदानाच्या अंतर्गत जे आहे ते शासन त्यांना देणार आहे। आणि त्याच्यानंतर जर त्यांना मृत्यू न येता कायमस्वरूपी अपंगत्व जर आलं तर या स्वयंसेविकांना मिळणार आहेत ₹5 लाख। तर तुम्ही इथे पाहू शकता या स्वयंसेविकांना मिळणार आहेत ₹5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान जे आहे ते लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या बाबतीतची शासन निर्णय मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे की ज्या स्वयंसेविका आहेत त्यांना अशा काही प्रकारचं अनुदान सानुग्रह अनुदान जे आहे ते शासनाकडून मिळणार आहे आणि या बाबतीतचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। तर ही या आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची गोष्ट असणार आहे आणि हे आहे त्या बाबतीतचं एक शासन निर्णयाचं GR की याच्यामध्ये सर्व या गोष्टींची माहिती दिलेली आहे, या अनुदानाची माहिती दिलेली आहे, कशा प्रकारे हे अनुदान लागू होणार आहे। तर आता आपण याची प्रस्तावना जी आहे ती थोडक्यात येथे वाचूया। आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत। तर राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात। आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा सेविकांना व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास ₹10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹5 लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाची विचारधारणी होती। तर ही होती प्रस्तावना या सानुग्रह अनुदानाबाबतची की त्यांचे कार्य काय आहे आणि त्यांना कशा प्रकारचं अनुदान देण्यात यावं याविषयीची ही प्रस्तावना होती आणि ती प्रस्तावना मंजूर करून येथे शासन निर्णय जो आहे तो जाहीर झालेला आहे। तर आता आपण त्याच्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता आशा सेविका। तर तुम्हाला जर हा शासन निर्णय हा तुम्ही पाहू शकता, हा शासन निर्णय तुम्हाला पुन्हा वाचायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता आणि ही प्रस्तावना देखील तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून डबल वाचू शकता सविस्तर तुम्हाला जर डबल वाचायचे असेल तर चला आपण खाली या GR मध्ये काय माहिती आहे ती पाहूया। तर याच्यामध्ये अशा काही प्रकारची माहिती आहे की आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याची प्रतिवर्ष अंदाजित ₹1.5 कोटी इतकी आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे। तर स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना किती मोठा दरवर्षी म्हणजे प्रतिवर्षासाठी किती अंदाजित निधी लॉन्च करण्यात येत आहे, तर तुम्ही पाहू शकता ती निधी आहे ₹1.5 कोटी। तर ही निधी खूप आहे त्यांच्यासाठी। तर तुम्ही आता त्याच्यानंतर पाहू शकता प्रस्तावित
वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे। तर ही जी वाढ आहे कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे, तर तुम्ही येथे पाहू शकता त्याची प्रस्तावित वाढ जी आहे ती 1 एप्रिल पासून 2024 या तारखेपासून जी आहे ती लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे। तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर याविषयीची मान्यता देखील येथे देण्यात येत आहे। तर त्याच्यानंतर याच्यासाठी अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांची देखील येथे परवानगी मिळालेली आहे। तर हा होता या सानुग्रह अनुदानाबद्दलचा GR। याच्यामध्ये याविषयी या सानुग्रह अनुदानाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे की याच्यामध्ये या आशा सेविकांना किती लाभ जो आहे तो होणार आहे आणि कशा प्रकारचा लाभ जो आहे तो होणार आहे। तर ही होती त्या बाबतीची सविस्तर माहिती। तर अशा काही प्रकारे त्यांना देखील आता सानुग्रह अनुदान हे मंजूर झालेलं आहे आणि त्याचा शासन निर्णय जगत निघालेला आहे आणि त्याचा हा होता GR। तर याविषयी ही होती सविस्तर माहिती। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा।